7 तारखेपासून पितृपक्षाची सुरुवात होते आहे. आता ह्या पितृपक्षाचा ह्या वेळेचा जो पितृपक्ष आहे म्हणजे जे पितृपंधरवटा म्हणतो 15 दिवस आहे तो फार महत्त्वाचा ह्याच्यासाठी आहे की चंद्रग्रहणाने त्याची सुरुवात होणार आहे आणि सूर्यग्रहणाने ते संपणार आहे, म्हणून जास्त महत्त्व आहे. मी याच्यासाठी अतिशय उत्तम असा तुम्हाला सोपा उपाय देते. तो असा आहे की ज्यांच्याही पत्रिकेमध्ये चंद्र जो खराब राशीमध्ये बसलाय म्हणजे वृश्चिकेमध्ये बसलाय, मकरेमध्ये बसलेला आहे किंवा वाईट ग्रहांबरोबर युती करतोय किंवा तुमचा चंद्र 6, 8, 12 मध्ये कुठेतरी आहे, तर त्याचबरोबर महादशा अंतर्दशा चंद्राची असेल तर तुम्हाला चंद्र जो असतो दूषित होतो तेव्हा आपल्याला मानसिक त्रास जास्त होत असतो. तर ह्या वेळेला मानसिक आपला त्रास होऊ नये, आपलं मानसिक संतुलन राहण्यासाठी हा उपाय आहे. तो उपाय असा आहे की पांढऱ्या गोष्टीचं दान करायचंय. तर पांढऱ्या गोष्टी म्हणजे तांदूळ आलं, साखर आलं, दुधाचे प्रकार आले, दही आलं, पांढरे वस्त्र आलं आणि सगळ्यात महत्त्व म्हणजे तुमच्याकडे जर परिस्थिती असेल तर चांदी आली. तर ह्या गोष्टींचं तुम्ही दान करा. दान कोणाला करायचंय? जे लोक निडी आहेत, जे गरीब आहेत, जे अपंग आहेत, ज्यांना खरोखर म्हणजे आपण म्हणतो अन्नाची गरज, वस्त्राची गरज आहे, अशा लोकांना आपण हे दान करायचं आहे. दान करताना बघा, पितृपक्षाचं महत्त्व आपल्या पितरांच्या आत्म्याला शांती मिळावी आणि त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आपण पितृपक्षामध्ये त्यांचं पितरांना तर्पण करतो किंवा चॅरिटी करतो. पण चॅरिटीचंही खूप महत्त्व आहे पितृपक्षामध्ये. तर ही चॅरिटी मात्र तुम्हाला करायचीच आहे आणि ती करताना आपल्या पितृंचं स्मरण करायचं, त्यांना सांगायचं की आमच्या आयुष्यातल्या ज्या अडीअडचणी असतील त्या तुम्ही सगळ्या दूर करा आणि आम्हाला तुमचा आशीर्वाद द्या. हा जो उपाय मी सांगितलाय तो करून बघा. तुम्हाला खरोखर त्या उपायाचा खूप चांगला फायदा होणार आहे.